मुंबईचा पाऊस नेहमीच कोणाच्या तरी आयुष्यात नवी सुरुवात घेऊन येतो, तर कोणासाठी तरी तो जुन्या आठवणींचा पूर घेऊन येतो. जुलै महिन्याची ती एक अत्यंत काळीकुट्ट आणि वादळी संध्याकाळ होती. दादरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका जुन्या पण भक्कम इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील बाल्कनीत नेहा एकटीच उभी होती. बाहेर पावसाचा रुद्र अवतार सुरू होता. वाऱ्याच्या वेगाने पावसाचे टप्पोरे थेंब खिडकीच्या काचांवर सतत आदळत होते आणि त्यांचा तो कर्कश आवाज घरातील शांततेला चिरून जात होता. रस्त्यावर नेहमीप्रमाणे ट्रॅफिकची भयंकर कोंडी झाली होती. लाल पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात चमचमणारे ओले रस्ते, गाड्यांचे कर्कश हॉर्न आणि लांबून कुठेतरी दुरून ऐकू येणारी दादर स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकल ट्रेनची धडधड. हाच तो मुंबईचा नेहमीचा कोलाहल, जो आज नेहाला मात्र आतून पोखरून काढत होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि चेहऱ्यावर उडणारे पावसाचे थेंब यात आता काहीच फरक उरला नव्हता. एक काळ असा होता जेव्हा याच पावसात भिजायला तिला सर्वात जास्त आवडायचं. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं, तेव्हा ती आणि तिचा नवरा रोहन एकाच छत्रीतून दादरच्या मार्केटमध्ये भाजी आणायला जायचे. तो साधेपणा, ते एकमेकांवरचं नितांत प्रेम आणि त्या पावसात एकत्र खाल्लेला गरम वडापाव, त्या आठवणी आता कुठेतरी खूप दूर एखाद्या धुक्यात हरवून गेल्या होत्या. रोहन, ज्या माणसावर नेहाने स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम केलं होतं. रोहनने शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं होतं. क्षितिज मार्ग लॉजिस्टिक ही त्यांची आजची एक नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनी. पण या कंपनीचा पाया नेहाच्या त्यागावर उभा होता. सुरुवातीला जेव्हा रोहनने एका जुन्या सेकंड हँड टेम्पोपासून व्यवसाय सुरू केला, तेव्हा अनेक रात्री त्यांनी उपाशीपोटी काढल्या होत्या. पहिल्या टेम्पोचा हप्ता भरण्यासाठी नेहाने आपल्या लग्नात मिळालेले थोडीफार दागिनेही हसत हसत मोडून दिले होते. रोहनची अपार मेहनत, त्याची मोठी स्वप्न आणि त्याला मिळालेली नेहाची खंबीर साथ. नेहाने स्वतःच्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि गरजा मारून रोहनच्या स्वप्नांना खतपाणी घातलं होतं. ती त्याच्यासाठी रात्र जागून हिशोबाच्या वह्या तपासायची. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. तो जुना गंजलेला टेम्पो आता मोठ्या चकचकीत ट्रकच्या एका भव्य ताफ्यात बदलला होता. क्षितिज मार्ग लॉजिस्टिकचे नाव आता मोठ्या कंपन्यांमध्ये आदराने घेतले जात होते. रोहनकडे प्रचंड पैसा आला होता. समाजात नाव आणि प्रतिष्ठा आली होती. पण या यशाच्या आणि पैशाच्या झगमगाटात तो जुना, प्रेमळ आणि समजूतदार रोहन कुठेतरी कायमचा हरवला होता. पैशांसोबतच आला होता तो एक न दिसणारा पण स्पष्ट जाणवणारा भयंकर दुरावा. मित्रांनो, तुमच्या मते संसार टिकवण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो की प्रेम, विश्वास आणि एकमेकांची साथ? कमेंटमध्ये एका शब्दात तुमचं मत नक्की सांगा. कथा मनाला भिडली तर लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच भावनिक मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता पाहूया नेहाच्या आयुष्यात पुढे नेमकं काय घडलं. पैसा वाढत गेला तसतसा रोहनही बदलत गेला. पूर्वी नेहासाठी वेळ काढणारा रोहन आता सतत मीटिंग आणि क्लायंटच्या नावाखाली उशिरा घरी येऊ लागला. फोन आणि लॅपटॉपला नवे पासवर्ड आले. बाथरूममध्येही तो फोन सोबत घेऊन जायचा. नेहाने विचारलं तर बिझनेसच्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी तुला काय कळणार, असं उडवून लावायचा. महागडे कपडे, परफ्युम्स आणि मोठ्या पार्ट्यांच्या चकचकीत जगात त्याला नेहाचा साधेपणा आता आउटडेटेड वाटू लागला होता. घरात सर्व सुख होती, पण नेहा मात्र दिवसेंदिवस अधिक एकटी पडत होती. अशावेळी नेहाचा आधार बनून पुढे आली तिची कॉलेजपासूनची जिवलग मैत्रीण कविता. आधुनिक, महत्त्वाकांक्षी कविताचं नेहाच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. नेहा रोहनबद्दल मन मोकळं करायची तेव्हा कविता उलट तिला समजावायची. मोठ्या बिझनेसमॅनवर कामाचा ताण असतो, त्याला थोडी स्पेस दे, तू जास्त विचार करतेस. भोळ्या नेहाला वाटायचं कविता आपलं भलं इच्छिते. पण रोहन आणि कवितामधील चोरटी नजरानजर आणि गूढ हसू तिच्या लक्षात आलं नाही. आधार देण्याच्या नावाखाली कविताने नेहाच्या घरात आणि रोहनच्या आयुष्यात आपली जागा आधीच निर्माण केली होती. त्या गुरुवारच्या रात्री रोहन नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला आणि थेट बाथरूममध्ये गेला. बेडवर पडलेली त्याची पॅन्ट वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यापूर्वी नेहाने खिसे तपासले आणि तिच्या हाताला एक दुमडलेली पावती लागली. नक्षत्रवन रिट्रीट अँड स्पा. एका खोलीत 2 व्यक्तींच्या 2 दिवसांच्या मुक्कामाचं बिल होतं. पण नेहाला सर्वात मोठा धक्का तारखा पाहून बसला. याच 2 दिवसात रोहनने पुण्यात क्लायंटसोबत मीटिंग असून कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबल्याचं सांगितलं होतं. मग ही पावती कुठून आली आणि त्याच्यासोबत दुसरी व्यक्ती कोण होती? नेहाचे हात थरथरू लागले. आजवर मनात दाबून ठेवलेला संशय आता भयंकर वास्तव बनून तिच्या समोर उभा होता. बाथरूमचा दरवाजा अचानक उघडला
आणि रोहन टॉवेल गुंडाळून केस पुसत बाहेर आला. त्याने बेडवर बसलेल्या नेहाला पाहिलं. तिच्या हातात ती रिसॉर्टची पावती होती आणि तिचे डोळे अश्रूंनी आणि रागाने लालबुंद झाले होते. रोहनच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य आणि थोडी भीती दिसली, पण दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरले आणि चेहऱ्यावर एक अत्यंत कठोर भाव आणला. काय शोधत होतीस माझ्या खिशात? तुला दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावू नकोस असं किती वेळा सांगितलंय? त्याने अत्यंत कोरड्या, वृक्ष आणि थंड आवाजात विचारलं. नेहाच्या आवाजात कंप होता, पण त्यात आता एक धारही होती. हे काय आहे रोहन? ही पावती कसली आहे? तू तर मला म्हणाला होतास की तू पुण्यात कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये होतास. मग ही नक्षत्रवन रिट्रीट अँड स्पाची पावती इथं कुठून आली? आणि हे 2 लोकांचं बुकिंग? कोण होतं तुझ्यासोबत तिथे? कोणता क्लायंट होता तुझा? रोहनने पुढे होऊन ती पावती तिच्या हातातून रागाने हिसकावून घेतली आणि शांतपणे तिचे तुकडे करून ती डस्टबिनमध्ये भिरकावली. तुला एवढीच चौकशी करायची होती का? हो, गेलो होतो मी रिसॉर्टमध्ये. माझ्या क्लायंटसोबत होतो. त्यात एवढं इश्यू करण्यासारखं काय आहे? तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफस्टाईलचा? त्याचा आवाज आता आवाक्याबाहेर चढला होता. क्लायंटसोबत? रिसॉर्टमध्ये? एका रूममध्ये? रोहन, तू माझ्याशी खोटं बोलतोयस. तू आता खूप बदलला आहेस. तू आता तो रोहन राहिला नाहीस ज्याच्यासोबत मी दादरच्या एका लहानशा खोलीत संसार सुरू केला होता. कोण आहे ती बाई जिच्यासोबत तू हा सगळा वेळ घालवतोस? जिच्यासाठी तू मला आणि या घराला विसरला आहेस? नेहाने आता थेट आणि स्पष्टपणे विचारलं. तिचा संयम आता पूर्णपणे सुटला होता. बाहेरच्या पावसाचा तो गडगडाट आणि घरातला हा भयानक गोंधळ एकमेकात मिसळून गेला होता. नेहाचे शब्द ऐकून रोहन अचानक हसला. ते एक अतिशय निर्दयी, उपहासात्मक आणि मगरूर हसू होतं. होय, बदललोय मी. आणि का नको बदलू? मी आज माझ्या मेहनतीवर एवढा मोठा बिझनेस उभा केला आहे. समाजात माझं एक मोठं स्टेटस आहे. लोक मला मानतात. आणि तू आजही त्याच साध्या, कंटाळवाण्या, जुन्या जगात जगतेस. तुला माझ्यासोबत 4 चौघात मोठ्या पार्ट्यांमध्ये उभं राहायलाही शोभत नाही. आता मला एक अशी पार्टनर हवी आहे जी माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या या नव्या लाईफस्टाईलमध्ये मला साजेसा ठरेल, जिच्यासोबत मी अभिमानाने वावरू शकेन. तू फक्त एक हाऊसवाईफ आहेस जिची विचार करण्याची कुवत दादरच्या त्या जुन्या भाजी मार्केटच्या पुढे कधीच जात नाही. नेहा सुन्न होऊन खिजलेल्या अवस्थेत हे सर्व ऐकत होती. ज्या माणसासाठी तिने स्वतःचं अस्तित्व विसरून फक्त घर आणि त्याचा संसार सांभाळला, तोच माणूस आज तिला अत्यंत निर्लज्जपणे तिची लायकी दाखवत होता. म्हणजे तू मला फसवतोयस, माझ्या पाठीत खंजीर खुपवतोयस आणि वरून मलाच दोष देतोयस? हे तुझं प्रेम आहे? ही तुझी निष्ठा आहे? तिच्या डोळ्यातून आता अश्रूंच्या अखंड धारा वाहत होत्या. प्रेम, निष्ठा? प्रॅक्टिकल हो नेहा. आपण आता एकमेकांसाठी बनलेलो नाही, हे वास्तव स्वीकार. माझं तुझ्यावर आता कोणतंही प्रेम नाही आहे. मला घुसमटल्यासारखं होतं या घरात तुझ्या या सवयींसोबत. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे. मला हे सगळं नको आहे आता. मला घटस्फोट हवा आहे. रोहनने तो अत्यंत भयानक शब्द उच्चारला. घटस्फोट. नेहाच्या पायाखालची उरली सुरली जमीनही सरकली. हा शब्द तिच्यासाठी जिवंतपणी मृत्यूसारखा होता. घटस्फोट? रोहन, तू भानावर आहेस का? आपण लग्न केलंय, सप्तपदी घेतले. हा काही खेळ नाही आहे. आणि ती बाई, ती कोण आहे जिने माझं हस्त खेळतं कर उद्ध्वस्त केलं? सांग मला. नेहा हमसून रडत होती. तिने अत्यंत आगतिक होऊन रोहनच्या शर्टची कॉलर पकडली, पण त्याने एका झटक्यात अत्यंत तिरस्काराने तिला दूर ढकलले. नेहा तोलचावून खाली जमिनीवर पडली. नेमका याच वेळी घराची बेल वाजली. मध्यरात्रीचे 11 वाजत आले होते. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. नेहाने डोळे पुसले आणि सावरत जाऊन जड अंतःकरणाने दरवाजा उघडला. समोर कविता उभी होती. नेहमीची हसरी, चेहऱ्यावर पूर्ण मेकअप असलेली मॉडर्न कविता. अगं नेहा, काय झालं? मी वरून माझ्या गाडीतून जात होते. पाहिलं तर तुमच्या घराचे दिवे अजूनही सुरू आहेत. सगळं ठीक आहे ना? कविता नेहमीप्रमाणे अत्यंत काळजीचा आव्हानात आत आली. बरं झालं तू आलीस कविता. बघ ना हा काय म्हणतोय. याचं कुणाशी तरी बाहेर अफेअर सुरू आहे आणि हा चक्क मला घटस्फोट मागतोय.
कविता, माझी काहीच चूक नाही आहे गं. नेहा अक्षरशः लहान मुलासारखी कविताला मिठी मारत आणि हुंके देत म्हणाली. पण कविताने नेहाला साधी मिठीही मारली नाही. तिने नेहाला अत्यंत थंडपणे हलकेच स्वतःपासून बाजूला केले आणि ती थेट चालत जाऊन रोहनच्या शेजारी उभी राहिली. रोहनने अत्यंत सहजपणे आणि शांतपणे कविताच्या खांद्यावर हात ठेवला. नेहा हे दृश्य बघून जागीच स्तब्ध झाली. तिचे रडणे, तिचे हुंदके अचानक थांबले. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. रोहन, कविता, हे हे काय सुरू आहे? नेहा अडखळत आणि कापल्या आवाजात बोलली. कविताच्या चेहऱ्यावर आता मैत्रीण नसून एक विजयी, गर्विष्ठ स्त्रीचा भाव होता. तिने नेहाच्या डोळ्यात थेट पाहत म्हटले, तू खरंच खूप भोळी आहेस नेहा, आणि मूर्खही. तुला आजूबाजूला काय चाललंय हे कधीच कळत नाही आणि कळणारही नाही. मी आणि रोहन गेले 1.5 वर्ष एकमेकांसोबत आहोत. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. रोहनला जे आयुष्य हवंय, जो आनंद हवाय, जे सपोर्ट सिस्टीम तू त्याला कधीच देऊ शकत नाहीस, ते सगळं मी त्याला देते. तो माझ्यासोबत खऱ्या अर्थाने आनंदी आहे. कविताचे हे शब्द म्हणजे नेहाच्या हृदयावर घाला घालणारे होते. जिच्यावर तिने स्वतःच्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, जिच्यासोबत तिने आपल्या मनातील प्रत्येक वेदना वाटून घेतली होती, तिनेच तिच्या पाठीत सर्वात मोठा खंजीर खुपसला होता. रोहनने तिला फसवले, हे दुःख मोठे होतेच, पण कविताने केलेला हा विश्वासघात त्याहूनही कितीतरी पटीने भयानक आणि असह्य होता. कविता, तू माझी सर्वात जवळची मैत्रीण, तू माझ्याच घरात येऊन माझ्याशी गोड बोलून माझ्याच नवऱ्याला. तुम्हाला दोघांना थोडीशीही लाज नाही वाटत? तुम्हाला पाप लागेल. नेहाचा आवाज आता रागापेक्षाही अत्यंत खोल वेदनेने भरलेला होता. लाज कसली? आम्ही काही पाप नाही केलं. प्रेमाला काही नियम नसतात नेहा, आणि तू आता हे वास्तव स्वीकारलं पाहिजेस. रोहनला आता तू नको आहेस. हे घर, हे जुनाट आयुष्य, यातून आता तुला बाहेर पडावंच लागेल. तूच आता या दोघांच्या मध्ये अडथळा नको बनवूस. कविता अत्यंत थंडपणे आणि निर्दयीपणे म्हणाली. रोहननेही कविताच्या सुरात सूर मिसळला. उद्याच माझा वकील तुला घटस्फोटाची लिगल नोटीस पाठवेल. मला आता या रडारडीच्या नाटकात कोणताही रस नाहीये. मी निघतोय इथून. त्याने आपली महागड्या कारची चावी घेतली आणि कविताचा हात धरून तो बेपर्वापणे दाराच्या दिशेने वळला. दरवाजा आपटून रोहन आणि कविता निघून गेले. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आता नेहाच्या आयुष्याचं आभाळ कोसळलं होतं. ती थंडगार जमिनीवर बसून कितीतरी वेळ रडत राहिली. रात्रीच्या 2च्या सुमारास तिने डस्टबिनमधला पावतीचा तुकडा पुन्हा हातात घेतला. एका रात्रीत तिचा नवरा, मैत्रीण आणि विश्वास सगळंच तिच्यापासून हिरावलं गेलं होतं. खिडकी बाहेरच्या ओल्या दादरकडे पाहताना तिच्यासमोर आता एकच प्रश्न होता, पुढे काय? उद्यापासून तिच्या आयुष्याचा एक नवा आणि अत्यंत खडतर संघर्ष सुरू होणार होता. ती रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी, सर्वात भयानक आणि कधीही न संपणारी रात्र ठरली होती. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, पण नेहाच्या आयुष्यातील अंधार मात्र तसाच होता. किंबहुना तो अधिकच गडद झाला होता. काही दिवस तसेच सुन्न अवस्थेत गेले. रोहन खरोखरच घरातून निघून गेला होता. त्याने त्याचे उरले सुरले सामानही एका दुपारी येऊन नेले होते आणि जाताना तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. त्याच्या पाठोपाठ काही दिवसातच वकिलाची ती थंडगार कोरडी लिगल नोटीस आली, घटस्फोटाची मागणी. नेहाने ती नोटीस हातात धरली तेव्हा तिचे हात थरथरत होते. ज्या संसारासाठी तिने स्वतःचे सर्वस्व पणाला लावले, त्याचा शेवट एका कागदाच्या तुकड्यावर होणार होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ सुरू होता. घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया नुकतीच सुरू झाली होती आणि नेहा एका विचित्र मानसिक तणावातून जात होती. तिला सतत अस्वस्थ वाटू लागले. सकाळी उठल्याबरोबर चक्कर येणे, मळमळणे सुरू झाले. सुरुवातीला तिला वाटले की हा सगळा ताणतणाव आणि न जेवल्याचा परिणाम असेल. पण जेव्हा हा त्रास सलग आठवडाभर राहिला तेव्हा ती दादरच्याच एका साध्या क्लिनिकमध्ये गेली. तिथे डॉक्टरांनी काही तपासण्या केला आणि जे सत्य तिच्या समोर ठेवले ते ऐकून नेहाच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा हादरली. अभिनंदन नेहा, तू आई होणार आहेस. 2 महिने पूर्ण झाले. डॉक्टरांचे शब्द ऐकून नेहाच्या डोळ्यात आनंद आणि भीती एकाच वेळी दाटली. ज्या बाळासाठी तिने वर्षानुवर्ष देवाकडे साकडं घातलं होतं, ते बाळ आता तिच्या उदरात वाढत होतं. पण अशावेळी
जेव्हा रोहन तिला सोडून गेला होता. क्लिनिकमधून बाहेर पडताना तिने पोटावर हात ठेवला आणि मनात एक भाबडी आशा जागी झाली. कदाचित या बाळाची बातमी ऐकून तरी रोहन परत येईल. तिने धाडस करून रोहनला फोन लावला. पहिला फोन त्याने कट केला, दुसराही कट केला. तिसऱ्यांदा जेव्हा तिने फोन केला तेव्हा त्याने अत्यंत वैतागलेल्या आवाजात फोन उचलला. काय आहे नेहा, वकील दिलाय ना मी, जे काही बोलायचं आहे ते त्याच्याशी बोल, मला डिस्टर्ब करू नकोस, तो रागाने म्हणाला. रोहन प्लीज, फक्त एकदा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हे वकिलांसमोर बोलण्यासारखं नाही आहे, प्लीज फक्त 10 मिनिटे दे मला. नेहाचा आवाज कापत होता, ती अक्षरशः गयावया करत होती. रोहनने कंटाळून एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला, ठीक आहे, कुठे भेटायचं? आपल्या म्हणजे दादरच्या सुगंध भोजनालयात संध्याकाळी 6 वाजता, नेहा म्हणाली. सुगंध भोजनालय हे तेच साधंसं हॉटेल होतं जिथे लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांच्याकडे फारसे पैसे नसायचे तेव्हा ते दोघे महिन्यातून एकदा जेवायला यायचे. तिथली मिसळ आणि पावभाजी त्यांच्या आठवणींचा एक गोड हिस्सा होती. नेहा संध्याकाळी वेळेआधीच तिथे पोहोचली. तिने एक साधीशी सुती साडी नेसली होती. तिचा चेहरा निस्तेज पडला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती. तिच्या हातात एक मोठी फाईल होती ज्यात तो सोनोग्राफीचा रिपोर्ट होता. ती एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसून रोहनची वाट पाहू लागली. अर्धा तास उलटून गेला. शेवटी रोहन आला. अंगात महागडा सूट, डोळ्यांवर ब्रँडेड गॉगल आणि मनगटावर चमचमीत घड्याळ. तो हॉटेलच्या त्या साध्या वातावरणात पूर्णपणे मिसफिट दिसत होता. त्याने येऊन समोरची खुर्ची ओढली आणि अत्यंत रुक्षपणे तिच्यासमोर बसला. त्याने गॉगल काढला, पण त्याच्या डोळ्यात नेहाबद्दल ना कसली जवळीक होती ना सहानुभूती. बोल, काय काम काढलंस? माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. 7 वाजता मला एका महत्त्वाच्या क्लायंटला भेटायचं आहे. रोहनने घड्याळाकडे पाहत म्हटले. नेहाच्या घशात आवंडा दाटून आला. तिने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली आणि त्यातून तो काळ्या पांढऱ्या रंगाचा सोनोग्राफीचा रिपोर्ट हळूच सरकवत रोहनच्या समोर ठेवला. हे काय आहे? रोहनने कपाळावर आठ्या घालत विचारले. रोहन, आपण आईबाबा होणार आहोत. मी गरोदर आहे. नेहाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. तिला वाटले होते की हे ऐकून रोहनच्या चेहऱ्यावर थोडा तरी आनंद दिसेल, तो आश्चर्यचकित होईल, पण नाही. रोहनने तो रिपोर्ट हातातही घेतला नाही. त्याने फक्त एकदा त्या कागदाकडे पाहिले आणि नंतर अत्यंत थंड निर्विकार नजरेने नेहाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना धक्का, फक्त एक प्रचंड मोठा तिरस्कार आणि संताप होता. सो व्हॉट? त्याने हे 2 शब्द एखाद्या गोळीसारखे नेहाच्या छातीत घुसले. रोहन, हे आपलं बाळ आहे. ज्या बाळासाठी आपण 5 वर्ष देवाकडे साकडं घालत होतो. डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण बघ, चमत्कार झालाय. रोहन, या बाळामुळे तरी पुन्हा एकत्र येऊ शकतो आपण सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया. माणसाकडून चुका होतात, मी तुला माफ करायला तयार आहे, पण या निरागस जीवासाठी, आपल्या कुटुंबासाठी परत ये प्लीज रोहन. नेहा अक्षरशः हात जोडून रडत होती. हॉटेलमधले इतर लोक त्यांच्याकडे पाहत होते, पण नेहाला आता कशाचीच लाज उरली नव्हती. रोहनने अत्यंत निर्दयीपणे एक उपहासात्मक हसूस हसले. तो पुढे झुकला आणि कुजबुजत्या पण अतिशय कठोर आवाजात म्हणाला, तुला काय वाटलं? हा इमोशनल ट्रॅप रचून तू मला अडकवू शकशील? हे बाळ म्हणजे माझ्या पायातली बेडी होईल आणि मी माझं यश, माझं आयुष्य सोडून तुझ्यासारख्या एका कंटाळव्या बाईकडे परत येईन? डोक्यातून काढून टाक हा विचार. मला हे बाळ नकोय. मला तुझ्याशी आणि या बाळाशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीये. रोहन, असा विचार तू कसा करू शकतोस? हे तुझं रक्त आहे. नेहा हुंदके देत ओरडली. असेल, पण मी कधीच प्लॅन केलं नव्हतं हे, आणि आता तर अजिबात नाही. माझं आयुष्य आता सेट झालं आहे कवितासोबत. मी माझ्या करिअरच्या आणि आनंदाच्या शिखरावर आहे. तिथे या संसाराला आणि त्याच्या जबाबदाऱ्यांना आता कोणताही जागा नाही. तुला हे बाळ ठेवायचं असेल तर ठेव किंवा काढून टाक, मला काहीही फरक पडत नाही. पण यानंतर या बाळाच्या नावाखाली माझ्याकडून एका पैशाची किंवा सहानुभूतीची अपेक्षा करू नकोस. माझा निर्णय फायनल आहे. मला क्लीन ब्रेक हवाय. असं म्हणत रोहनने खटकन खुर्चीवरून उठला. त्याने तो सोनोग्राफीचा रिपोर्ट तिथेच टेबलावर तसाच पडून राहू दिला, जण तो कागद नसून कचरा होता. त्याने खिशातून एक 500ची नोट काढली, टेबलावर भिरकावली आणि एकदाही मागे वळून न पाहता तो तिथून निघून गेला. नेहा त्या रिपोर्टकडे आणि त्या भिरकावलेल्या नोटेकडे पाहत सुन्न होऊन बसून राहिली.
तिच्या आयुष्यातील शेवटचा आशेचा किरणही आज कायमचा विझला होता. रोहनने फक्त तिलाच नाही तर त्यांच्या न जन्मलेल्या बाळालाही अत्यंत क्रूरपणे नाकारले होते. हॉटेलमधल्या गर्दीत ती पूर्णपणे एकाकी पडली होती. तिने तो रिपोर्ट छातीशी कवटाळला आणि ती तिथेच ढसाढसा रडू लागली. यानंतरचे काही महिने नेहासाठी एखाद्या भयंकर दुःस्वप्नासारखे होते. काही महिन्यांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांचा घटस्फोट अखेर मंजूर झाला. कायदेशीर प्रक्रियेदरम्यानही रोहनने अत्यंत स्पष्टपणे सांगितले की त्याला या बाळाच्या संगोपनात कोणतीही भूमिका घ्यायची नाही. नेहानेही स्वतःसाठी त्याच्याकडे कोणतीही आर्थिक मागणी न करण्याचा निर्णय घेतला. ज्या माणसाला स्वतःच्या बाळाचीही ओढ नव्हती त्याच्यासमोर वारंवार हात पसरत राहायचे नाही हे तिने मनाशी ठरवले. घटस्फोट फायनल झाला आणि त्या मोठ्या आलिशान फ्लॅटचे दरवाजे नेहासाठी कायमचे बंद झाले. नेहाने दादरच्याच एका अत्यंत दाटीवाटीच्या जुन्या इमारतीत एक लहानसे भाड्याचे घर शोधले. एक खोली आणि छोटेसे किचन. जिथे पूर्वी AC शिवाय तिला झोप लागत नसे तिथे आता पत्र्याच्या छताखाली एका गंजक्या पंख्याच्या घरघरीवर तिला झोपावे लागत होते. पण आता तिच्याकडे रडत बसण्यासाठी वेळ नव्हता. तिच्या पोटात एक जीव वाढत होता आणि त्याच्यासाठी तिला जगायचे होते, लढायचे होते. गरोदरपणाचा तो काळ कोणत्याही स्त्रीसाठी लाडाचा, कौतुकाचा आणि आरामाचा असतो. पण नेहाच्या वाट्याला आले होते ते फक्त कष्ट आणि एकटेपणा. पोट वाढत गेलं तसं नेहाचा संघर्षही वाढला. स्वतःची कामं करून ती फ्रीलान्सर अकाउंटिंग करायची. पूर्वी रोहनच्या करोडोंच्या कंपनीचे हिशोब सांभाळणारी नेहा आता छोट्या व्यापाऱ्यांचे GST आणि अकाउंट्स करून घर चालवत होती. पाय सुजायचे, कंबर दुखायची, पण काळजी घे म्हणणारं कोणी नव्हतं. बाळ पोटात लाथ मारलं की ती आनंदाने कुणाला सांगायला वळायची आणि समोरची रिकामी भिंत पाहून डोळे भरून यायचे. मग पोटावर हात ठेवून म्हणायची, तू काळजी करू नकोस बाळा, तुझी आई आहे ना, आपण दोघंच एकमेकांचं जग आहोत. दवाखान्यात इतर गरोदर स्त्रियांना नवऱ्यांसोबत पाहताना तिचं मन दुखायचं. पैशांची चणचण असूनही तिने बाळाच्या औषधात कधीच तडजोड केली नाही. रात्री मंद प्रकाशात लोकांचे ताळेबंद जुळवताना तिच्या स्वतःच्या आयुष्याचा ताळेबंद विस्कटलेला होता. तरी तिच्या डोळ्यात आता जिद्द होती. ती आता फक्त रोहनची पत्नी नव्हती तर एका बाळाची खंबीर आणि स्वाभिमानी आई बनत होती. तिने आपल्या गर्भात एका नव्या आशेला अतिशय प्रेमाने जपून ठेवले होते आणि ती आशा अखेर अत्यंत वेदनादायी पण सुंदर पहाटे सत्यात उतरली. प्रसूती कळा सुरू झाल्या तेव्हा बाहेर नेहमीप्रमाणे मुंबईचा रिमझिम पाऊस पडत होता. दादरच्या त्या जुन्या चाळीतल्या एका शेजारीन काकूंनी नेहाला जवळच्या एका साध्याशा मॅटर्निटी होममध्ये दाखल केली. असह्य वेदनांच्या त्या भयंकर तासांमध्ये नेहाने फक्त आणि फक्त आपल्या न जन्मलेल्या बाळाचा विचार करून स्वतःला सावरले. लेबर रूममध्ये जेव्हा पहिल्यांदा त्या लहानग्या जीवाचा रडण्याचा आवाज घुमला तेव्हा नेहाच्या डोळ्यांतून आनंदाच्या आणि दुःखाच्या अशा दोन्ही धारा एकाच वेळी वाहू लागल्या. नर्सेसने त्या इवल्याशा गुलाबी आणि मऊशार जीवाला नेहाच्या छातीवर ठेवले. ती एक अत्यंत गोड मुलगी होती. नेहाने तिच्या इवल्याशा कपाळावर आपले ओठ टेकवले आणि तिचा सगळा थकवा, सर्व वेदना कुठल्या कुठे पळून गेल्या. तिने तिचे नाव अतिशय प्रेमाने मिहिका ठेवले. मिहिका म्हणजे पहाटेचा दवबिंदू. नेहाच्या आयुष्यातील रखरखल्या वाळवंटात पडलेला हा पहिला आणि सर्वात सुंदर दवबिंदू होता. पण या परमोच्च आनंदाच्या क्षणीही एका भयंकर वास्तवाची जाणीव तिला आतून खात होती. बाळाला जन्म दिल्यावर प्रत्येक स्त्रीला आपला नवरा जवळ असावा, त्याने बाळाला हातात घ्यावे, तिचे डोळे पुसावेत आणि प्रेमाने थँक्यू म्हणावे असे वाटे. पण तिथे रोहन नव्हता. त्याने एकदाही फोन करून विचारले नाही आणि ढुंकूनही पाहण्यासाठी तो हॉस्पिटलच्या पायरीवर आला नाही. नेहाने स्वतःच्या मनाला समजावले की आता मिहिकासाठी आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या तिलाच निभावायच्या आहेत. रोहन नावाचा अध्याय आता तिच्या आयुष्यातून कायमचा संपला होता. मिहिकाच्या जन्मानंतर संघर्ष आणखी वाढला. रात्रभर बाळाला सांभाळून सकाळी घरची कामं आणि त्यानंतर लॅपटॉपवर अकाउंटिंग हाच नेहाचा दिनक्रम झाला. अनेकदा मिहिका तिच्या मांडीवर झोपलेली असायची आणि नेहा एका हाताने तिला थोपटत दुसऱ्या हाताने काम करत असायची. मिहिका आजारी पडली की ती रात्रभर तिला छातीशी धरून जागी राहायची. अशावेळी आधाराची गरज जाणवायची. पण तिचं जग आता फक्त मिहिका होती. समाज काय म्हणेल यापेक्षा मुलीच्या दुधाची आणि औषधाची सोय करणं तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. असाच एक पावसाळी दिवस होता. मुंबईचा जुलै महिना म्हणजे पावसाची अक्षरशः झोडप.
मिहिका आता 7-8 महिन्यांची झाली होती. घरात दूध आणि काही आवश्यक किराणा पूर्णपणे संपला होता, म्हणून नेहाने नाईलाजाने मिहिकाला घेऊन दादाच्या मार्केटमध्ये जावे लागले. एका हातात मिहिकाला घट्ट पकडले होते, दुसऱ्या हातात सामानाची पिशवी आणि छत्री असा तिचा तोल सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. रस्त्यावर गुडघ्यावर पाणी साचले होते. गाड्यांच्या हॉर्नचा गोंधळ आणि पावसाचा जोर वाढतच होता. अचानक वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि नेहाच्या हातातील छत्री उलट्या बाजूने दुमडून वाऱ्याने उडून गेली. पावसाच्या भयंकर सरी नेहा आणि मिहिकावर कोसळू लागल्या. मिहिका पावसाच्या पाण्याने आणि अचानक झालेल्या गोंधळाने घाबरून मोठ्याने रडू लागली. नेहाच्या हातात सामानाची जड पिशवी असल्याने तिला मिहिकाला पदरात झाकणे कठीण जात होते. ती आगतिक होऊन रस्त्याच्या कडेला आडोसा शोधत होती, पण सर्वत्र माणसांची आणि छत्र्यांची नुसती गर्दी होती. कोणीही थांबून मदत करण्याच्या मनस्थितीत नव्हते. नेमक्या त्याच वेळी एक पांढरी कार तिच्या शेजारी येऊन थांबली. कारचा दरवाजा उघडला आणि एक उंच, साधा आणि डोळ्यात एक विलक्षण शांतता असलेला तरुण बाहेर आला. त्याने कोणताही विचार न करता स्वतःच्या डोक्यावरची मोठी काळी छत्री थेट नेहा आणि मिहिकाच्या डोक्यावर धरली. ताई, बाळाला आधी आत घ्या, ते खूप भिजले, आजारी पडेल. त्याचा आवाज अत्यंत शांत, घरगुती आणि आदराने भरलेला होता. नेहा अचानक आलेल्या या मदतीने थोडी घाबरली. अनोळखी पुरुषांची तिला आता भीती वाटत होती. तिने 2 पावले मागे घेतली. नको, थँक्यू, मी जाईन, ती अडखळत आणि साशंक नजरेने म्हणाली. त्या तरुणाने तिच्या डोळ्यातली भीती आणि तो अविश्वास अचूक ओळखला. त्याने अतिशय सभ्यपणे 1 पाऊल मागे घेतले, स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवले आणि छत्री तिच्या हातात देत अत्यंत मृदू आवाजात म्हणाला, तुम्ही मला ओळखत नाही, हे साहजिक आहे, पण या पावसात लहान बाळाला घेऊन चालत जाणं सुरक्षित नाही. मी समोरच्या आरंभ कन्स्ट्रक्शनचा मालक आहे, आदित्य माझं नाव. तिथेच माझी साईट चालू आहे. तुम्ही छत्री ठेवा आणि हवं तर मी तुमच्यासाठी टॅक्सी थांबवतो. मला तुम्हाला कोणताही त्रास द्यायचा नाहीये, फक्त बाळाची काळजी वाटते. त्याच्या बोलण्यातला तो अस्सल मराठी आदर, तो ताई हा शब्द आणि त्याची ती न ढळणारी मर्यादा पाहून नेहाचा थोडासा विश्वास बसला. तिने होकारार्थी मान हलवली. आदित्यने स्वतः पावसात भिजत जाऊन एक टॅक्सी थांबवली. नेहाचे जड झालेले सामान टॅक्सीत ठेवले आणि काळजी घ्या बाळाची, एवढंच बोलून तो आपल्या कारकडे निघून गेला. त्याने तिचे नावही विचारले नाही की आपला नंबरही दिला नाही. कोणतीही फिल्मी स्टाईल नाही, कोणताही दिखावा नाही, फक्त एक निखळ माणुसकी. काही दिवसांनी मार्केटमध्ये त्याची पुन्हा भेट झाली आणि नेहाने त्याची छत्री परत केली. आदित्यची साईट तिच्या इमारतीसमोरच असल्याने त्यांच्या गाठीभेटी वाढल्या. गप्पांमधून नेहाला कळलं की तो अविवाहित आहे. तिचा संघर्ष त्याला दिसत असूनही त्याने तिच्या भूतकाळाबद्दल कधी बोचरे प्रश्न विचारले नाही. तो फक्त एक समंजस मित्र म्हणून वागला. कधीतरी मिहिकासाठी छोटंसं खेळणं आणायचा आणि मिहिकाही त्याला पाहून आनंदाने हसायची. त्याने कधी नेहावर हक्क गाजवला नाही किंवा उपकाराची जाणीव करू दिली नाही. त्यामुळे तिच्या मनातील भीती हळूहळू कमी होत गेली आणि आदित्यच्या उपस्थितीत तिला सुरक्षित वाटू लागलं. त्यांच्या मैत्रीचा आणि विश्वासाचा बंध एका रात्री आणखी घट्ट झाला. हिवाळ्यातल्या एका रात्री मिहिकाला अचानक खूप ताप भरला. रात्रीचे 2:30 वाजले होते आणि तिची अवस्था पाहून नेहा घाबरली. तिने मिहिकाला चादरीत गुंडाळून रस्त्यावर धाव घेतली. योगायोगाने साईटवरून परतणाऱ्या आदित्यने तिला पाहिले. त्याने एकही प्रश्न न विचारता दोघींना गाडीत बसवलं आणि थेट बालरुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी मिहिकाला तातडीने ॲडमिट करून घेतलं आणि तिला सलाईन लावले. बाहेर बाकावर नेहा दोन्ही हातात तोंड लपवून ढसाढसा रडत बसली होती. आदित्यने स्वतः धावपळ करून सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या, औषधं आणून दिली. नेहाने अश्रुपुसत त्याला म्हटले, आदित्य, खूप उशीर झालाय, तुम्ही घरी जा आता. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी थांबेन इथे, तुम्ही काळजी नका करू. आदित्यने अतिशय शांतपणे आणि गंभीर आवाजात उत्तर दिले, नेहा, तू आज जाऊन मिहिकाजवळ बस. मी इथेच बाहेर आहे. काही लागलं तर फक्त हाक मार. मी कुठेही जाणार नाहीये, तुला आणि मिहिकाला या अवस्थेत सोडून. त्या पूर्ण रात्री आदित्य हॉस्पिटलच्या बाकावर जागून बसला होता. नेहा काचेच्या खिडकीतून त्याच्याकडे पाहत होती. ज्याचा मिहिकाशी रक्ताचा संबंध नव्हता तो तिच्यासाठी रात्रभर जागा होता आणि ज्याच्या रक्ताची ती मुलगी होती त्याला तिच्या अस्तित्वाचीही पर्वा नव्हती. सकाळी जेव्हा मिहिकाचा ताप उतरला आणि तिने हळूच डोळे उघडले ते डॉक्टर म्हणाले की आता धोका टळला आहे. नर्सने येऊन आदित्यला बोलावले. आदित्यने जाऊन मिहिकाच्या कपाळावरून अत्यंत मायेने हात फिरवला. मिहिकाने त्याच्या बोटाला आपल्या इवल्याच्या मुठीत घट्ट पकडले आणि ती गोड हसली. तो प्रसंग पाहून नेहाच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू वेदनेचे किंवा दुःखाचे नव्हते.
हे एका परमशांतीच्या आणि सुरक्षिततेच्या जाणीवेचे अश्रू होते. आदित्यच्या त्या निस्वार्थ, निर्मळ आणि मूक प्रेमामुळे नेहाच्या मनाभोवती असलेल्या अविश्वासाच्या आणि भीतीच्या भक्कम भिंती आज कायमच्या कोसळून पडल्या होत्या. तिला खऱ्या अर्थाने जाणवले की जगात रोहनसारखे क्रूर आणि स्वार्थी लोक आहेत, तसेच आदित्यसारखे माणुसकी जपणारे आणि निस्वार्थ प्रेम करणारे देवमाणूसही आहेत. आज नेहाच्या आयुष्यात एका नव्या, खऱ्या आणि सुंदर नात्याची पहाट झाली होती. हॉस्पिटलमधील त्या रात्रीनंतर आदित्य आणि नेहामधील विश्वास आणखी दृढ झाला. दिवस सरत गेले आणि मिहिका जवळपास 1.5-2 वर्षांची झाली. तिच्या बोबड्या बोलांनी आणि धडपडत्या पावलांनी नेहाचं उदास घर पुन्हा जिवंत झालं होतं. या काळात आदित्यही त्यांच्या आयुष्याचा सहज भाग बनला होता. तो रविवारी यायचा, मिहिकासाठी एखादं छोटंसं खेळणं किंवा पुस्तक आणायचा. दाराची बेल वाजली की मिहिका आनंदाने त्याच्याकडे झेप घ्यायची. एके रविवारी संध्याकाळी आदित्य नेहमीप्रमाणे आला होता. तो हॉलमध्ये जमिनीवर बसून मिहिकाला नवीन आणलेल्या लाकडी रंगीरंगी ठोकळ्यांसोबत खेळायला शिकवत होता. नेहा किचनमध्ये त्यांच्यासाठी चहा बनवत होती, पण तिचे अर्धे लक्ष या दोघांकडेच होते. मिहिका ठोकळ्यांचा एक छोटासा मनोरा बनवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे इवलेसे हात थरथरत असल्याने तो मनोरा वारंवार खाली पडत होता. आदित्य तिला मोठ्या प्रेमाने खुदकन हसून पुन्हा पुन्हा ते ठोकळे कसे लावायचे हे समजावून सांगत होता. अचानक 2-4 प्रयत्नांनंतर मिहिकाने तो मनोरा पूर्ण केला. तिला इतका मोठा आनंद झाला की ती जागेवरून उठली. तिचे छोटे हात हवेत उंचावले आणि ती 2-4 पावले धडपडत चालत थेट समोर बसलेल्या आदित्यच्या गळ्यात पडली. आणि नेमक्या त्या क्षणी अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि निरागसपणे मिहिकाच्या ओठांतून एक अतिशय स्पष्ट आणि गोड शब्द बाहेर पडला, बाबा. हा एकच शब्द त्या छोट्याशा हॉलमध्ये घुमला आणि क्षणात तिथली वेळ जणू थांबलीच. किचनमध्ये चहा गाळत असलेल्या नेहाच्या हातातील गाणी तशीच हवेत थांबली. आदित्य तर जागेवरच पूर्णपणे स्तब्ध झाला. त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. त्याने मिहिकाला स्वतःपासून थोडे दूर करून तिच्या काळ्याभोर निरागस डोळ्यात पाहिले. मिहिका पुन्हा एकदा खुदकन हसली आणि तिने आपले छोटे मऊ हात आदित्यच्या गालावर ठेवत पुन्हा अतिशय लाडात म्हटले, बाबा, बाबा. आदित्यच्या डोळ्यांच्या कडा एका सेकंदात पाणावल्या. ज्या एका शब्दासाठी अनेक पुरुष आयुष्यभर आसुसलेले असतात, तो शब्द आज एका अशा चिमुरडेने त्याला दिला होता जिच्याशी त्याच्या रक्ताचे कोणतेही नाते नव्हते, पण हृदयाचे नाते हे रक्तापेक्षा कितीतरी पटीने अधिक घट्ट आणि पवित्र असते. हे आज खऱ्या अर्थाने सिद्ध झाले होते. आदित्यने आपले डोळे कच्च मिटले आणि मिहिकाला अत्यंत भावकून आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. त्याच्या डोळ्यातून वाहणारे गरम अश्रू मिहिकाच्या मौशार केसांमध्ये सांडत होते. तो मूकपणे रडत होता, पण त्याच्या त्या रडण्यात आयुष्यातले सर्वात मोठे, कधीही न मिळालेले समाधान दडले होते. नेहा किचनच्या दरवाजाला टेकून हे सर्व पाहत होती. तिच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा अखंडपणे वाहत होत्या. पण हे अश्रू भूतकाळातील दुःखाचे किंवा अगतिकतेचे नव्हते, तर ते एका परम शांतीचे आणि मिहिकाला मिळालेल्या खऱ्या प्रेमाचे होते. काही वेळाने मिहिका खेळता खेळता आदित्यच्याच मांडीवर झोपली. आदित्यने तिला अलगद उचलून बेडवर झोपवले आणि तिच्या अंगावर मायेने पांघरून घातले. तो हॉलमध्ये आला तेव्हा नेहा तिथेच उभी होती. दोघांमध्ये काही क्षण एक अत्यंत अर्थपूर्ण आणि शांतता पसरली होती. आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक आणि दृढ निश्चय होता. तो नेहाच्या जवळ आला आणि अतिशय साध्या पण अत्यंत प्रामाणिक आवाजात म्हणाला, नेहा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. नेहाने स्वतःचे डोळे पुसले आणि प्रश्नार्थक पण शांत नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. नेहा, गेल्या वर्षभरात मी तुला आणि मिहिकाला खूप जवळून पाहिले. आज तिने मला बाबा म्हटलं आणि मला जाणवलं की तुम्हा दोघींशिवाय माझ्या पुढच्या आयुष्याचीच कल्पनाच करू शकत नाही. पण मला तुझी कीव येत नाही आणि तुझ्यावर उपकारही करायचे नाहीत. तू स्वतः गंभीरपणे उभी राहिलीस. मला फक्त तुझ्या या प्रवासात तुझी सोबती व्हायचं आहे. नेहा, तू मला तुझ्या आयुष्यभराचा जोडीदार आणि मिहिकाचा कायदेशीर बाबा म्हणून स्वीकारशील का? आपण लग्न करूया का? कोणताही फिल्मी डायलॉग नाही, गुडघ्यावर बसून केलेलं खोटे प्रपोजल नाही की कोणतेही अवास्तव वादे नाही. फक्त एक निखळ, प्रामाणिक आणि अत्यंत आदरयुक्त मागणी. नेहा जागेवरच सुन्न झाली. तिच्या मनात अचानक भूतकाळातील रोहनचे ते क्रूर आणि निर्दयी शब्द घुमले. मला हे बाळ नकोय. मला हा तुझा रडका संसार नकोय.
आणि आज तिच्यासमोर असा एक देवमाणूस उभा होता जो तिच्या आणि तिच्या बाळाच्या अस्तित्वाला स्वतःचे सर्वस्व मानत होता. नेहाने आदित्यच्या डोळ्यात पाहिले. तिथे तिला कोणतीही फसवणूक, कसलाही स्वार्थ किंवा वासना दिसली नाही. तिथे फक्त आणि फक्त एका शांत समुद्रासारखा सुरक्षित किनारा दिसत होता. नेहाच्या हुंक्यांचा बांध फुटला. तिने दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेतले आणि ती रडू लागली. आदित्यने अतिशय हळुवारपणे आणि आदराने तिचे हात खाली घेतले. तू आता यापुढे आयुष्यात कधीही एकटी रडणार नाहीस, हा माझा तुला शब्द आहे, तो ठामपणे म्हणाला. नेहाने मान डोलावून डोळ्यातल्या वाहणाऱ्या अश्रूंसोबतच त्याला पूर्ण मनाने होकार दिला. तो होकार केवळ एका लग्नाला नव्हता, तर एका नवीन सुरक्षित आयुष्याला, एका खऱ्या प्रेमाला आणि मिहिकाला मिळालेल्या खऱ्या बापाला होता. पुढची 3 वर्ष नेहाच्या आयुष्यात सुख घेऊन आली. तिने आणि आदित्यने साधेपणाने कोर्ट मॅरेज केले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आदित्यने मिहिकाला दत्तक घेतले. ते आता अंधेरीतील प्रशस्त घरात राहत होते. आदित्यचा व्यवसायही वाढला होता, पण पैसा त्याचा स्वभाव बदलू शकला नाही. मिहिका आता 5 वर्षांची चुणचुणीत आणि हसमुख मुलगी झाली होती. आदित्य तिचा जीव की प्राण होता आणि ती आदित्यचा श्वास. आज अंधेरी पूर्वमधील मंगलवेद सभागृह या भव्य मंगल कार्यालयात खूप मोठी गर्दी आणि लगबग होती. नेहाच्या चुलत भावाचे सुहाचे लग्न होते. संपूर्ण बँक्वेट हॉल अत्यंत आकर्षक झेंडूंच्या आणि शेवंतींच्या फुलांनी तसेच दिव्यांच्या रोषणाईने सजवला होता. सनई चौघड्यांचे मंगल आणि पारंपरिक स्वर संपूर्ण वातावरणात एक चैतन्य निर्माण करत होते. महिलांच्या नऊवारी आणि काठपदराच्या साड्या, पुरुषांचे झब्बे आणि सर्वत्र दळवणारा अत्तराचा तसेच मसाले भात आणि जिलेबीचा सुवास, संपूर्ण मराठमोळे वातावरण अगदी खुलून दिसत होते. या सर्व गर्दीत नेहा मात्र आज सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तिने आज गडद निळ्या रंगाची सोनेरी काठांची एक अत्यंत सुंदर आणि भरजरी पैठणी नेसली होती. नाकात मोत्याची सुबक नथ, केसात मोगऱ्याचा घमघमणारा गजरा, गळ्यात पारंपरिक ठुशी आणि कपाळावर एक ठसठशीत चंद्रकोर. तिचे सौंदर्य आज काही औरच दिसत होते. पण हे सौंदर्य केवळ त्या महागड्या कपड्यांचे किंवा दागिन्यांचे नव्हते. ते होते तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणाऱ्या आत्मविश्वासाचे आणि आतून मिळणाऱ्या खऱ्या सुखाचे. 5 वर्षांपूर्वीची ती खंगलेली, डोळ्यांखाली काळी वर्तुळे असलेली, सतत रडणारी आणि स्वतःला कोसत राहणारी लाचार नेहा आता पूर्णपणे बदलली होती. ती आता एका यशस्वी आणि अत्यंत सुखी कुटुंबाची मालकीण होती. आदित्य एका बाजूला नातेवाईकाशी गप्पा मारत उभा होता. त्याने अत्यंत सुरेख असा ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि त्यावर डिझायनर जॅकेट घातले होते. मिहिका लाल रंगाच्या परकर पोलक्यात पूर्ण हॉलवर इकडून तिकडे आनंदाने पळत होती. तिचे केस थोडे विस्कटले की ती धावत आदित्यकडे यायची. आदित्य अतिशय सवयीने खिशातून एक छोटा हेअरबँड काढून तिचे पोनीटेल नीट करायचा. मधूनच तो नेहासाठी ज्यूसचा किंवा स्नॅक्सचा ग्लास घेऊन यायचा आणि तू खूप धावपळ करतेस, साडी सांभाळ आणि थोडं खाऊन घे, असं प्रेमाने सांगायचा. त्यांचे हे छोटे छोटे संवाद, एकमेकांबद्दलची ती मूक काळजी आणि आदर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हेवा वाटेल अशी होती. नेमका याच वेळी बँक्वेट हॉलच्या मुख्य प्रवेशद्वारातून 2 व्यक्तींनी आत प्रवेश केला, रोहन आणि कविता. रोहन कंपनीचा आणि नेहाच्या चुलत भावाच्या सासरच्या लोकांचा व्यावसायिक संबंध होता, त्यामुळे त्याला या लग्नाचे निमंत्रण आले होते. नेहाशी घटस्फोट झाल्यानंतर काही काळाने रोहन आणि कवितानेही लग्न केले होते, त्यामुळे आज ते दोघे या समारंभाला एकत्र आले होते. रोहनने आज नेहमीप्रमाणे स्वतःचा बडेजाव आणि पैसा दाखवण्यासाठी एक अत्यंत महागडा परदेशी बनावटीचा गडद काळा सूट घातला होता. कविताही आधुनिक डिझायनर साडीत भरपूर मेकअप करून अगदी रुबाबात आली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर तो पूर्वीचा तेज आणि निखळ आनंद दिसत नव्हता. रोहनचा व्यवसाय जरी मोठा असला तर त्याचे वैयक्तिक आयुष्य एका विचित्र पोकळीने ग्रासले होते. रोहनने हॉलमध्ये प्रवेश केल्यावर सवयीने आजूबाजूला आपली नजर फिरवली. व्यावसायिक ओळखीचे लोक शोधण्यासाठी त्याचे डोळे गर्दीत फिरत होते. अचानक त्याची नजर समोरच्या स्टेजवर उभी राहून नातेवाईकांसोबत हसत हसत गप्पा मारणाऱ्या एका स्त्रीवर खिळून राहिली. त्याचे डोळे बारीक करून पाहिले. त्याचे हृदय अचानक एका ठोक्याला थांबल्यासारखे झाले. पायाखालची जमीन जणू सरकली. ती नेहा होती का? रोहनला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याच्या आठवणीतली नेहा म्हणजे त्याच्या पायापडून रडणारी निराधार स्त्री होती. त्याला वाटत होतं की ती त्याच्याशिवाय आयुष्यभर खितपत पडेल, पण आजची नेहा आत्मविश्वासाने उजळून निघाली होती.
तिचं मनमोकळं हास्य आणि रुबाब पाहून रोहनचा अहंकार दुखावला. माझ्याशिवाय ही इतकी आनंदी कशी, हा प्रश्न त्याला जाळू लागला. कवितानेही नेहाला पाहिलं आणि ज्या स्त्रीला तिने कधी बॅकवर्ड म्हटलं होतं ती आज आपल्यापेक्षा कितीतरी समाधानी असल्याचं पाहून तिच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. नेमके त्याच वेळी नेहाची नजर चुकून प्रवेशद्वाराकडे गेली आणि तिचे डोळे रोहनच्या डोळ्यांना भेटले. 5 वर्षांपूर्वी हा क्षण आला असता तर नेहा तिथेच भीतीने आणि जुन्या वेदनांनी कोलमडून पडली असती. तिचे हातपाय थरथर कापले असते, डोळ्यांतून अश्रू आले असते. पण आज तसे काहीच झाले नाही. नेहाचे हृदय 1% जोराने धडकले नाही. तिच्या पोटात भीतीचा कोणताही गोळा आला नाही. तिने रोहनकडे पाहिले, अगदी शांतपणे, कोणत्याही रागाशिवाय आणि कोणत्याही आकसाशिवाय. तिच्या नजरेत आता रोहनसाठी ना प्रेम होते ना तिरस्कार. तिथे फक्त आणि फक्त उपेक्षा होती. रोहन आता तिच्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या अनोळखी माणसापेक्षा अधिक काहीच नव्हता. नेहाने एक अतिशय पुसटसे उपहासात्मक हसू आपल्या ओठांवर आणले. तिने अत्यंत आत्मविश्वासाने स्वतःच्या पैठणीचा पदर सावरला आणि रोहनवरून नजर हटवून ती थेट आदित्यकडे वळली. तिने आदित्यच्या खांद्यावर हक्काने हात ठेवला आणि ती त्याच्याशी काहीतरी बोलून खळखळून हसू लागली. ही मूक उपेक्षा रोहनसाठी एखाद्या सनसणी चपराकापेक्षाही भयंकर होती. नेहाने त्याला बघून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याचा अर्थ तिने त्याला तिच्या आयुष्यातूनच नाही तर तिच्या आठवणीतूनही कायमचे गाळून टाकले होते. रोहनला अचानक स्वतःचीच लाज वाटू लागली. ज्या बाईला त्याने कचऱ्यासारखे फेकून दिले होते त्या सोन्यासारखी उजळून निघाली होती आणि तो स्वतः मात्र पैशांच्या राशीवर बसलेला एक अत्यंत भिकारी आणि एकाकी माणूस वाटू लागला होता. तो स्वतःला सावरत आपला दुखावलेला अहंकार लपवत आतल्या बाजूला चालू लागला. पण त्याच्या मनातील जुन्या आठवणींचा आणि सध्याच्या वास्तवाचा जो भयंकर संघर्ष सुरू झाला होता तो त्याला आतून जाळायला लागला होता. आज पहिल्यांदाच रोहनला जाणवले होते की त्याने आयुष्यात काहीतरी अत्यंत मौल्यवान असे कायमचे गमावले आहे. पण रोहनचा अहंकार त्याला हे सत्य स्वीकारू देत नव्हता. ती माझ्याशिवाय इतकी आनंदी कशी राहू शकते, हा एकच प्रश्न त्याला आतून जाळत होता. स्वतःचा दुखावलेला अहंकार लपवण्यासाठी आणि नेहाला पुन्हा एकदा मानसिक पातळीवर खाली खेचण्यासाठी रोहनने एक निर्णय घेतला. त्याने बाजूला उभ्या असलेल्या कविताला खून केली आणि तो गर्दीतून वाट काढत थेट नेहाच्या दिशेने चालू लागला. नेहा त्यावेळी स्टेजच्या एका कोपऱ्यात उभी राहून एका नातेवाईक काकूंशी हसत हसत बोलत होती. आदित्य तिथून थोड्या अंतरावर मित्रांसोबत गप्पा मारत होता. रोहन नेहाच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. त्याचा तो महागडा परफ्यूम आणि त्याचा तो नेहमीचा गर्विष्ठ वावर. नेहाने त्याच्याकडे पाहिले. चेहऱ्यावर कसलीही अस्वस्थता न दाखवता ती अत्यंत शांत उभी राहिली. वेल वेल नेहा, ओळखलंस का मला की पैशांची आणि नव्या कपड्यांची हवा डोक्यात गेल्यामुळे जुने लोक विसरलीस? रोहनने अत्यंत उपहासात्मक आणि बोचऱ्या स्वरात संवादाला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर एक खोटे मगरूर हसू होते. नेहाने शांतपणे नातेवाईका काकूंना तिथून जाण्याची खूण केली आणि ती पूर्णपणे रोहनच्या दिशेने वळली. तिने त्याला वरपासून खालपर्यंत एकदा पाहिले आणि अत्यंत स्थिर आवाजात म्हणाली, ज्यांना विसरणं गरजेचं असतं त्यांना मी खूप आधीच विसरले आहे रोहन. आणि राहिला प्रश्न हवेचा, तर ती कोणाच्या डोक्यात गेली होती हे तुलाही चांगलंच माहीत आहे. तिचा हा स्पष्ट आणि सडेतोड आत्मविश्वास पाहून रोहन आतून आणखीनच खवळला. त्याला वाटले होते की तो जवळ आला की नेहा घाबरेल, जुन्या आठवणींनी रडेल. पण ती तर एका भयंकर पहाडासारखी उभी होती. स्वतःचा उरलासुरला अहंकार वाचवण्यासाठी रोहनने आपला हुकुमी एक्का बाहेर काढला. तो खिशात हात घालत थोडा पुढे झुकला आणि अत्यंत विषारी आवाजात म्हणाला, तुला काय वाटतं, या अशा 4 चांगल्या साड्या नेसून तू खूप मोठी झालीस? माझ्याकडे जेवढी संपत्ती आहे ना त्याच्या आसपासही तू आणि तुझा हा नवरा पोहोचू शकत नाही. आणि खरं सांगू, आज तुला इथे बघून मला एक गोष्ट नक्की जाणवली. तुला त्या दिवशी त्या घरात सोडून देणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात शहाणपणाचा निर्णय होता. जर मी तुझ्यासोबत राहिलो असतो तर आज मी एवढा माणूस कधीच बनू शकलो नसतो. हा एक अत्यंत क्रूर टोमणा होता. 5 वर्षांपूर्वी हे शब्द ऐकले असते तर नेहा तिथेच कोसळली असती. पण आजची नेहा ती जुनी लाचार नेहा नव्हती. तिने रोहनच्या डोळ्यात थेट पाहिले. तिच्या डोळ्यात राग नव्हता, चीड नव्हती, फक्त एक विलक्षण कीव होती. ती अतिशय शांतपणे आणि ओठांवर एक स्मित हास्य ठेवून म्हणाली,
तुझा हा गैरसमज जर तुला आणि तुझ्या या नव्या आयुष्याला सुखी ठेवत असेल तर चांगलीच गोष्ट आहे रोहन. मी देवाकडे प्रार्थना करेन की तुझा हा गैरसमज असाच आयुष्यभर टिकून राहू. कारण ज्या दिवशी तुला खरं काय ते समजेल त्या दिवशी तुझ्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच उरणार नाही. नेहाचे हे शब्द म्हणजे रोहनच्या कांशिलात लगावलेली एक सणसणीत पण अत्यंत शांत चपराक होती. रोहन काहीतरी बोचरे उत्तर देणार तेवढ्यात मागून एक अत्यंत गोड, खणखणीत आणि निरागस आवाज घुमला. बाबा, ए बाबा, थांब ना. लाल रंगाचे परकर पोलके घातलेली, पायात पैंजण आणि चेहऱ्यावर घामाचे छोटे छोटे थेंब असलेली छोटी मिहिका धावत धावत तिथे आली. धावता धावता ती नकळत रोहनच्या पायाला घासून पुढे गेली. तिने रोहनकडे डुंकूनही पाहिले नाही. तो तिच्यासाठी तिथे अस्तित्वातच नव्हता. ती थेट जाऊन बाजूलाच उभ्या असलेल्या आदित्यच्या पायांना घट्ट बिलगली आणि त्याला दोन्ही हात वर करून उचलून घेण्याची खूण करू लागली. आदित्यने लगेच कप्पा थांबवल्या. तो खाली वाकला आणि त्याने एका झटक्यात मिहिकाला हवेत उचलून आपल्या छातीशी लावले. अरे माझ्या राणी, काय झालं? एवढी का धावतेस? पडशील ना पिल्लू? आदित्यने अत्यंत मायाने विचारले. बाबा, तो बघ, तो दादा मला फुगा देत नाहीये. मला तो लाल फुगा पाहिजे. मिहिकाने आदित्यच्या गळ्यात हात घालत लाडात तक्रार केली. आदित्यने खिशातून रुमाल काढला. तिच्या चेहऱ्यावरचा घाम अत्यंत हळुवारपणे पुसला आणि तिच्या कपाळावर एक प्रेमाचा मुगा घेत म्हणाला, एवढंच ना, चल आपण त्या दादाकडून सगळेच फुगे घेऊया आणि तुला देऊया, चालेल? मिहिकाने आनंदाने टाळी वाजवली आणि ती आदित्यच्या गालाला गाल घासत खळखळून हसू लागली. बाप लेकीचे ते निखळ, पवित्र आणि अथांग प्रेमाने भरलेले दृश्य तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणत होते. पण हेच दृश्य इकडे रोहनसाठी मात्र एका भयंकर भूकंपासारखे होते. रोहनच्या चेहऱ्याचा रंग एकाच सेकंदात पूर्णपणे उडाला होता. त्याच्या अंगातील रक्त जणू कोठून गेले होते. त्याचे डोळे विस्फारले होते आणि श्वास कोंडला होता. त्याने मिहिकाकडे पाहिले. तिचे ते काळेभोर डोळे, तिचे ते नाक, तिचे ते हसणे, हे सगळं त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. त्याच्या मेंदूत अचानक एका विजाचा लखलखाट झाला. 5 वर्षांपूर्वी नेहाने तो सोनोग्राफीचा रिपोर्ट त्याच्या समोर ठेवला होता. आपण आईबाबा होणार आहोत, हे नेहाचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. मला हे बाळ नकोय, मला हा अडथळा नकोय, हे त्याचे स्वतःचेच क्रूर शब्द त्याच्या मेंदूला एखाद्या हातोड्यासारखे आदळू लागले. ही तीच मुलगी होती. हे त्याचे स्वतःचे रक्त होते. ज्या मुलीला त्याने जन्मापूर्वीच नाकारले होते, जिचा तिरस्कार करून तो निघून गेला होता, ती मुलगी आज त्याच्यासमोर उभी होती. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे ती त्याच्याच रक्ताची, त्याच्याच वंशाची मुलगी एका दुसऱ्या माणसाच्या कुशीत शिरून त्याला अत्यंत हक्काने आणि प्रेमाने बाबा अशी हाक मारत होती. रोहनच्या पायाखालची जमीन अक्षरशः दुभंगली. त्याचा तो पैशांचा दंभ, तो महागडा सूट, त्याचा तो अहंकार, सगळा काही क्षणात गळून पडला. त्याला अचानक जाणवले की तो किती भिकारी आहे. त्याच्याकडे करोडो रुपये आहेत, पण त्याच्या स्वतःच्या मुलीने त्याला साधं पाहिलं सुद्धा नव्हतं. तिने त्याला ओलांडून पुढे जात दुसऱ्या एका माणसाला बाप मानलं होतं. आदित्यने जेव्हा मिहिकाचा घाम पुसला तेव्हा रोहनच्या काळजात एक भयंकर मोठी कळ उठली. तो हक्क माझा होता, तिथे मी असायला हवा होतो. अशी एक तीव्र पण अत्यंत आगतिक भावना त्याच्या मनात दाटून आली. तो एका जागी थिजल्यासारखा उभा राहून फक्त त्या बाप लेकीकडे पाहत होता. त्याचे हात थरथर कापू लागले आणि घशाला कोरड पडली होती. नेमका त्याच वेळी आदित्यचं लक्ष नेहाकडे आणि तिच्यासमोर उभ्या असलेल्या रोहनकडे गेले. आदित्यने मिहिकाला कडेवर घेऊनच शांतपणे नेहाच्या बाजूला येऊन उभा राहिला. आदित्यच्या वावरण्यात एक प्रकारचा नैसर्गिक रुबाब आणि कमालीची सुरक्षितता होती. त्याला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नव्हती. त्याने नेहाच्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने आणि हक्काने हात ठेवला. मिहिका त्याच्या छातीवर डोके ठेवून शांत उभी होती. आदित्यने अतिशय शांत, सभ्य पण खंबीर आवाजात रोहनकडे पाहत नेहाला विचारले, नेहा, ओळख करून देणार नाहीस? हे कोण आहेत? तुझे जुने क्लायंट आहेत का? रोहनने आदित्यकडे पाहिले. आदित्यच्या डोळ्यात ना कसला संशय होता ना कसली भीती. तिथे फक्त एक भक्कम न डगमगणारा विश्वास होता. रोहनने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडले. मी पण त्याच्या घशातून शब्दच बाहेर फुटेनात. तो काय सांगणार होता? मी या मुलीचा खरा बाप आहे? नाही, तसा दावा करण्याचा नैतिक अधिकार त्याने स्वतःच खूप आधी गमावला होता. आणि आदित्यने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मिहिकाला दत्तक घेतल्यानंतर तिच्या आयुष्यातील वडिलांची जागा ही पूर्णपणे बदलली होती.
तो तिथे फक्त एका गुन्हेगारासारखा पूर्णपणे निशब्द आणि लाचार होऊन उभा राहता. कविता हे सर्व पाहत होती. रोहनच्या चेहऱ्यावरचा पश्चाताप तिच्यापासून लपला नाही. ज्या रोहनला आपण जिंकलं असं तिला वाटत होतं तो आज पूर्णपणे हरला होता. स्वतःची मुलगी दुसऱ्या माणसाला बाबा म्हणताना पाहिल्यानंतर रोहन पूर्वापूर्वीसारखा राहणार नाही हे तिला समजलं होतं. चल आदित्य, मेघाला भूक लागली असेल, आपण तिला जेवण भरवूया, नेहाने अत्यंत सहजपणे म्हटले आणि तिने रोहनकडे एकदा शेवटचे पूर्णपणे अनोळखी असल्यासारखे पाहिले. आदित्यने हसून मान डोलावली आणि ते तिघही एकत्र एका आनंदी कुटुंबासारखे तिथून जेवणाच्या काउंटरकडे निघून गेले. मागे उरला होता तो फक्त रोहन, गर्दीत उभा असलेला पण आतून पूर्णपणे एकाकी, उद्ध्वस्त आणि स्वतःच्याच कर्माच्या आगीत जाळून खाक झालेला एक हरलेला बाप. लग्नानंतर रोहनची शांतता हरवली. डोळे मिटले की मिहिकाचा चेहरा आणि तिने आदित्यला मारलेली बाबा ही हाक त्याच्या कानात घुमायची. ज्या पैशांसाठी त्याने आपलं कुटुंब लाथाडलं होतं तो पैसा आता निरर्थक वाटत होता. पण पश्चातापासोबत त्याच्या मनात आणखी खट्ट निर्माण झाला. काहीही करून मिहिकाला परत मिळवायचंच. रक्ताच्या नात्यावर आपलाच हक्क आहे या भ्रमातून तो अजून बाहेर पडला नव्हता. काही दिवसांनी रोहनने आपल्या ओळखींचा वापर करून नेहा आणि आदित्य कुठे राहतात हे शोधून काढले. एके रविवारी संध्याकाळी अंधेरीतील एका शांत आणि हिरव्यागार बागेत आदित्य आणि मिहिका खेळायला आले होते. नेहा घरी काहीतरी गोडधोड बनवत होती. आदित्य एका बाकावर बसून मिहिकाकडे कौतुकाने पाहत होता आणि मिहिका घसरगुंडीवर खेळण्यात मग्न होती. नेमका त्याचवेळी बागेच्या गेटमधून रोहनने आत प्रवेश केला. त्याच्या हातात एक मोठ्या आणि अत्यंत महागड्या ब्रँडच्या खेळण्या इतकी इलेक्ट्रॉनिक कारचा बॉक्स होता. अशी गाडी जी कदाचित बागेतील कोणत्याही मुलाकडे नसेल. रोहनला वाटले की या महागड्या भेटवस्तूने तो एका 5 वर्षांच्या चिमुकलीचे मन सहज जिंकू शकेल आणि तिला आपल्याकडे आकर्षित करू शकेल. रोहन हळूहळू चालत मिहिकाच्या जवळ गेला. आदित्यचे लक्ष अजून त्याच्याकडे गेले नव्हते. रोहनने तो मोठा बॉक्स खाली ठेवला आणि तो मिहिकाच्या समोर गुडघ्यावर बसला. त्याने आपल्या चेहऱ्यावर एक अत्यंत कृत्रिम पण गोड हसू आणण्याचा प्रयत्न केला. हॅलो मिहिका, बेटा बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. ही खूप मोठी आणि छान गाडी आहे, तुला आवडेल ना. रोहनचा आवाज कापत होता. तो हात पुढे करून मिहिकाच्या गालाला स्पर्श करणार. तेवढ्यात मिहिकाने त्याला पाहिले. तिच्या चेहऱ्यावर अनोळखी माणसाला पाहून जी नैसर्गिक भीती येते ती स्पष्ट दिसू लागली. तिने ती महागडी गाडी पाहिली पण तिच्या डोळ्यात कोणतीही चमक आली नाही. तिने लगेच 2 पावले मागे घेतली. रोहनने पुन्हा प्रयत्न केला. मिहिका, घाबरू नकोस बाळा, मी तुझा. पण त्याला वाक्य पूर्ण करता आले नाही. मिहिकाने तिथेच खेळणे सोडून दिले आणि ते जीवाच्या आकांताने धावत जाऊन बाकावर बसलेल्या आदित्यच्या मागे लपली. तिने आदित्यच्या पॅन्टला घट्ट पकडून ठेवले आणि अत्यंत घाबरलेल्या रडवेल्या आवाजात आदित्यला विचारले, बाबा बाबा हे काका कोण आहेत? मला भीती वाटते, मला घरी जायचंय. काका हा एक शब्द रोहनच्या कानावर पडला आणि त्याच्या पायाखालची जमीन कायमची दुभंगली. त्याच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले. रक्ताच्या नात्याचा तो अहंकार एका क्षणात मातीत मिसळला. ज्या मुलीला तो आपली संपत्ती, आपला हक्क समजत होता त्या मुलगीने त्याला फक्त एक अनोळखी काका व्यतिरिक्त दुसरी कोणतीही ओळख दिली नव्हती. रोहन तिथेच गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेत पूर्णपणे सुन्न आणि उद्ध्वस्त झाला. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आदित्यने मिहिकाला अत्यंत मायेने उचलून आपल्या कडेवर घेतले. तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत केले. काही नाही बाळा, तू घाबरू नकोस, बाबा आहे ना तुझ्यासोबत. मिहिकाने आदित्यच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि डोळे मिटून घेतले. आदित्य अत्यंत शांतपणे चालत रोहनच्या जवळ आला. त्याने रोहनकडे पाहिले पण त्याच्या नजरेत कोणताही राग किंवा द्वेष नव्हता. तिथे फक्त एक विलक्षण प्रगल्भता होती. रोहन मान खाली घालून रडत होता. रोहन. आदित्यचा आवाज अत्यंत शांत आणि खोल होता. पैशाने आणि महागड्या खेळण्यांनी हरवलेले क्षण आणि गमावलेली नाती परत विकत घेता येत नाही. तू विचार करतोयस की ही तुझी मुलगी आहे कारण तिच्या नसात तुझे रक्त आहे. पण तुला एक गोष्ट कधीच समजली नाही. रोहनने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आदित्यकडे पाहिले. आदित्य पुढे म्हणाला, फक्त जन्म दिला म्हणून कोणी बाप होत नाही. तिच्या तापात रात्रभर जागणारा, पडताना हात देणारा, तिच्या आनंदासाठी स्वतःचा अहंकार विसरणारा खरा बाप असतो. हे नातं मी पैशाने नाही तर प्रेमाने, वेळेने आणि विश्वासाने कमावलं आहे आणि तू 5 वर्षांपूर्वीच ते नाकारलं होतंस. त्यामुळे महागड्या भेटवस्तूंनी आता ते परत मिळणार नाही. तिला घाबरवू नकोस रोहन.
ती आता माझी आणि नेहाची मुलगी आहे. आमचं संपूर्ण जग ती आहे. आदित्यने अधिक काहीही न बोलता वळून बागेच्या बाहेरचा रस्ता पकडला. रोहन तिथेच त्या रिकाम्या बागेत त्या महागड्या खेळण्यासमोर एकटाच रडत बसला होता. त्याला त्याच्या प्रत्येक क्रूर शब्दाची, नेहाने वाहिलेल्या प्रत्येक अश्रूची आज व्याजासकट परतफेड करावी लागत होती. या प्रसंगानंतर रोहन पूर्णपणे मानसिक कोलमडला. त्याचे व्यवसायातील लक्ष उडाले. तो रात्रंदिवस एका विचित्र निराशेच्या आणि पश्चातापाच्या गर्तेत अडकला होता. तो तासनतास घरात अंधार करून बसायचा. कविताला आता हा बदललेला, खिन्न आणि निराशेत बुडालेला रोहन अजिबात सहन होत नव्हता. तिला तो हसतमुख, यशस्वी आणि पैशांची उधळपट्टी करणारा रोहन हवा होता. पण आताचा रोहन फक्त आणि फक्त त्याच्या गमावलेल्या कुटुंबाच्या आठवणीत रडणारा एक कमकुवत माणूस उरला होता. काही महिन्यातच त्यांच्यातील वाद विकोपाला गेले. एके दिवशी कविताने आपले सर्व सामान पॅक केले. घरातून बाहेर पडताना तिने रोहनकडे अत्यंत तिरस्काराने पाहिले आणि म्हणाली, तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नव्हतंस रोहन. तू फक्त नेहाच्या साधेपणाला कंटाळून माझ्याकडे एक बदल म्हणून आला होतास. पण आज तुला समजलंय की तूच तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केलीस. तू आता फक्त त्या आठवणींच्या आगीत जळत राहण्याच्याच लायकीचा आहेस. मला अशा माणसासोबत माझं उरलेलं आयुष्य काढायचं नाहीये. आणि कविता तो मोठा दरवाजा जोरात आपटून कायमची निघून गेली. आता रोहन त्या करोडोंच्या अत्यंत प्रशस्त आणि आलिशान घरात पूर्णपणे एकटा उरला होता. घरातल्या प्रत्येक भिंतीतून आता त्याला एक भयंकर शांतता खायला उठत होती. त्याला कोणी अहो म्हणणारं उरलं नव्हतं की कोणी धावत येऊन बाबा म्हणणारं उरलं नव्हतं. त्याचे बँक अकाउंट्स पैशांनी भरलेले होते, पण त्याचे आयुष्य पार भिकारी झाले होते. हीच होती नेहाला मिळालेली शांत शिक्षा. नेहाने रोहनला कधीही शिव्याशाप दिले नाहीत. तिने कधीही त्याच्याशी भांडण केले नाही किंवा कोर्टात त्याच्या पैशांवर हक्क सांगितला नाही. तिने फक्त स्वतःला सावरले, आपल्या मुलीला वाढवले आणि सुंदर आयुष्य उभे केले. स्वतःच्या कर्माची फळे माणसाला या जन्मी भोगावी लागतात हे रोहनच्या या एकाकी पश्चातापाच्या आगीत जळणाऱ्या अवस्थेवरून सिद्ध झाले होते. दुसरीकडे नेहाच्या घरात संध्याकाळची वेळ होती. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्यासोबत घरात मोगऱ्याच्या अगरबत्तीचा आणि नेहाने बनवलेल्या शिऱ्याचा गोड सुगंध दरवळत होता. हॉलमध्ये जमिनीवर आदित्य पाठीवर झोपला होता आणि छोटी मिहिका ज्या पोटावर बसून त्याला घुडाघुडा करत खेळवत होती. आदित्य खळखळून हसत होता आणि मिहिकाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. नेहा किचनच्या दारात उभी राहून अत्यंत तृप्त आणि समाधानी नजरेने या बाप लेकीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक परम शांती होती. तिने डोळे मिटले आणि आतल्या देवाचे आभार मानले. कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा सुडाने मिळत नाही, तर आपण स्वतःच्या हाताने गमावलेल्या नात्याची किंमत उशिरा कळण्यात असते. नेहाने कोणाचा बदला घेतला नाही. तिने फक्त स्वतःला सावरलं, आपल्या मुलीला प्रेमाने वाढवलं आणि पुन्हा एक सुंदर आयुष्य उभं केलं. मिहिकाने दाखवून दिलं की बाबा ही हाक केवळ रक्ताने नाही, तर प्रेमाने, वेळेने आणि जबाबदारीने कमावी लागते. तुमच्या मते रोहनला मिळालेली ही शांत शिक्षा योग्य होती का? कमेंटमध्ये फक्त हो किंवा नाही एवढंच लिहा. कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.